32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे आताचे खासदार आणि एनडीएचे 2024 चे रायगड लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय उमेदवार म्हणून सुनीलजी तटकरे साहेब यांची एनडीएच्या माध्यमातून निवड करण्यात आली। तटकरे साहेब हे आज रायगड लोकसभा मतदारसंघाचे फक्त उमेदवार नाहीत, तर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेमध्ये सहभाग घेतला आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हा आम्हा सगळ्यांच्या नजरेच्या पलीकडे जे देशहिताचं राजकारण असतं, महाराष्ट्र हिताचं राजकारण असतं, त्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीला वेळोवेळी निर्णय होत असताना तुम्हा आम्हा सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात मनामध्ये कुठेतरी खंत वाटली। पण मित्रांनो लक्षात ठेवा, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है आणि एनडीएच्या माध्यमातून मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करत असताना तुम्हा आम्हा सगळ्यांना आपण म्हणतो आपकी बात 400 पार। हे करण्यासाठी आपल्याला सर्वांना निर्णय घ्यायचे आणि फार मोठा देश आणि मोदी साहेब विश्वगुरु म्हणून जगभर त्यांना मान्यता मिळत आहे आणि अशा वेळेला परवाच मी महाराष्ट्र सभेमध्ये काही होत्या, प्रवीण भाऊ होते, देश पातळीवर तर सर्वे आपण सांगतोय की आपण म्हणतोय 400 पार, पण आजच्या सर्वेनुसार भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्षाचे कमीत कमी 432 च्या आसपास खासदार निवडून येतील अशा पद्धतीचा सर्वे आज देशासमोर येतोय। म्हणजे 400 पारची शक्यता आपण कधीच पार करावा मागतोय। पण एक लक्षात ठेवा, प्रत्येक विषयामध्ये आपण शेवटपर्यंत प्रयत्न करायचा असा पक्ष नेतृत्वाने आपल्याला वेळोवेळी सल्ला दिलेला आहे आणि ज्या मंडळींनी प्राणाची आहुती दिली अशी श्यामाप्रसाद मुखर्जी असो, पंडित दीनदयाळजी असो, यांनी आपल्याला सांगितलंय जोपर्यंत आपलं लक्ष साध्य होत नाही तोपर्यंत आपल्याला अहोरात्र मेहनत करणं अपेक्षित आहे। मी नेतृत्वाच्या वतीने तुम्हाला मनापासून विनंती करतोय की 32 रायगड लोकसभेमध्ये सुनीलजी तटकरे यांना मोदी साहेबांसाठी आपल्याला तिथे पाठवायचंय, म्हणून घड्याळ या निशाणी समोर आपल्याला सर्वांना पटवून लावण्यासंदर्भात प्रत्येक घरोघरी जाऊन विनंती करायची आहे। हे करत असताना आपल्यावरती 7 मेला मतदान होईपर्यंत, शेवटचा मतदान करेपर्यंत ही जबाबदारी आपल्याला निश्चितपणे पार पाडायची। दुसरी शिकवण साहेब, आपण आपलं वक्तव्य करत असताना काही गोष्टींचा उहापोह केला। मी प्रदेशचा सदस्य आहे, मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो, काही मंडळी ही आपल्याकडे लक्ष केंद्रित करून घेत असताना काही बेताल वक्तव्य करत असतील, तुम्हा आम्हाला कमी पडायची अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील, आपल्या पक्ष नेतृत्वाबद्दल काही वक्तव्य करत असतील, माझी तुम्हालाही विनंती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नम्रतापूर्वक विनंती आहे, या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचंय। कारण काय की आपला लक्ष आहे माशाचा डोळा, त्या डोळ्यापासून आपल्याला विचलित करण्याचे प्रयत्न निश्चितपणे भूतकाळात झाले, वर्तमानातही होत आहेत आणि मीडिया असा विषय आहे की मीडिया जे असते त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांबरोबर मांडण्याचा प्रयत्न करत असतं। पण लक्षात ठेवा, आपण भारतीय जनता पार्टीचे कार्य करतोय, संयम ही आपली शिकवण आहे। अटलजींनी आपल्याला सांगितलेलं आहे संयमाने राहा, काही गोष्टी बोलू नाही, काही गोष्टी न बोलता करायच्या असतात आणि ते निश्चितपणे महाराष्ट्राचे आपले नेते देवेंद्रजींनी 2 वर्षापूर्वी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की आपण कुठेही टिप्पणी न करता आपल्या ध्येयापासून विचलित न होता ज्या पद्धतीने आपल्या छातीत आणि आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेला आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार स्थापन करत असताना महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला अतिशय हेतुपूर्वक बाजूला ठेवलं गेलं होतं, ते सर्वांचं उत्तर आपल्या नेतृत्वाने तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने निश्चितपणे केलेलं आहे। माझी विनंती आहे की येणाऱ्या 7 मे पर्यंत आज तारीख आहे, फक्त महिनाभर आपल्याला अहोरात्र काम करायचं, आपलं ध्येय गाठायचंय आणि सुनीलजी तटकरे साहेबांना आपल्याला संसदेमध्ये पाठवायचंय। तोपर्यंत प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी प्रामाणिक राहू, आपण केडरवेज पक्षाचे कार्यकर्ते आहोत म्हणून माझी विनंती राहणार आहे की या सगळ्या गोष्टीला दुर्लक्षित करून तुम्ही फक्त आणि फक्त एनडीएचा उमेदवार कसा निवडून झाली यासाठी प्रामाणिकपणे काम करावं अशी मी नम्रतापूर्वक विनंती करतो। इथे आल्यानंतर मंडळींनी आम्हाला जो सन्मानित केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आदित्यताई तटकरे यांचं स्वागत करत आहेत आपले जिल्हाध्यक्ष केदारजी साठे. या ठिकाणी चंदनाचं झाड दिलेलं आहे. गंगाहा सुवर्णे फलनिक्षुदिने नागरी पुष्पम फुलू चंदने विद्वान धर्मदयो नातू देते रात्वा पुराको अपिना बुद्धी दे अपुत. या ठिकाणी लक्षात घ्या काही गोष्टी पुढील असतात. सोने इतके सुंदर असते पण सोन्याला सुगंध नाही. चंदन घासावर तुला ते सुगंध देते पण चंदनाच्या झाडाला कधी फुलं येत नाही. तसंच विद्वान असेल तर तो एकतर अल्पायुष्य असतो किंवा तीर्थान असतो. तर अशा कमतरतेत सुद्धा परिपूर्णता मानून आपण मार्गक्रमण करत असतो. त्यामुळे काही उडीवा राहून जातात कार्यक्रमात त्या उडीवा परिपूर्ण मानून आणि तसंच काही ठिकाणी टीका टिप्पणी करतो त्याचाही तरी विचार न करता ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता काम करत आहे आणि या कार्यकर्त्यांना संबोधित करण्याचं काम आता नवीन तंत्रज्ञानी करावं अशी त्याला विनंती करतो की आपण या मेळाव्याला संबोधित करा. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांच्या प्रचारार्थच आणि महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याच्या साठी आयोजित केलेल्या या निर्धार मेळाव्या प्रसंगी उपस्थित असणारे सन्मान्य डॉक्टर विनय नागू साहेब, उपस्थित सन्मान्य माजी आमदार सूर्यकांतजी दळवी साहेब, कार्यक्रमाच्या निमित्ताने या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे सन्मान्य श्री केदारजी साठे, सन्मान्य श्री रुपेशजी बेलोसे, सन्मान्य राजेशजी मापारा, सन्मान्य अप्पा मोरेजी. काही दिवसांपूर्वीच महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार तटकरे साहेबांची त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली आणि घोषणा करत असताना तटकरे साहेब हे महायुतीचे उमेदवार असतील आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या उद्दिष्टातून आपण सगळ्यांनी एकत्रितपणाने काम करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार ज्या निमित्ताने आपण सर्व मंडळी केला. देशामध्ये ज्या वेळेला महायुतीचे 400 पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी ठेवलेला आहे. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणाऱ्या या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना महायुतीचे सर्व सन्माननीय नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, आपल्या पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे सर्व सन्माननीय नेते असतील आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रदेशाध्यक्ष. आपण सगळ्यांनी एक निर्धार केला की ज्या वेळेला देशामध्ये 400 पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्यावेळेला राज्य म्हणून आपण 45 पेक्षा अधिक खासदार हे त्या निमित्ताने निवडून आणले पाहिजे. तर उद्दिष्ट त्या निमित्ताने आज बऱ्याच जणांना कदाचित असं वाटलं असेल की भारतीय जनता पक्षाचा हा कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे आणि मग आदिती तटकरे या ठिकाणी कशा. तर आज महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे साहेब निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. जरी ते एका पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील, जरी त्यांची निशाणी या ठिकाणी घड्याळ असणार आहे, पण ते महायुतीचे
प्रतिनिधी म्हणून, उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही नागपूर साहेबांना माहिती आहे की गेल्या 5 दिवसापासून अलिबाग असेल, मुरुड असेल, माणगाव असेल, त्याचबरोबर शिवरधन असेल, तळा असेल, म्हसळा असेल, इथे अनेक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, आपले जे बूथ प्रमुख आहेत, आपले वॉरियर्स आहेत, त्यांचा मेळावा त्या निमित्ताने आयोजित होतोय आणि तिथे मी त्या निमित्ताने उपस्थित आहे. कारण एक वस्तुस्थिती खरी आहे की गेल्या 3.5-4 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी असतील यांना वाटत होतं की आपल्याला आपल्या पक्षाच्या चिन्हावर कुठेतरी महायुतीचा उमेदवार आणि ही भावना त्यांच्यामध्ये मनामध्ये असताना ती प्रत्येक पक्षाची भावना. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी ज्या वेळेला काम करत असतो त्यांना वाटत असतं की आपल्या पक्षाच्या चिन्हावर आपण तिथं उमेदवारी लढवणार आहोत. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी असतील ते त्या उद्दिष्टाने काम करत असतात. शिवसेनेचे जे पदाधिकारी असतात, कार्यकर्ते असतात ते त्या पद्धतीने काम करत असतात. शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाला आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ही इच्छा असणं हे काही भावना नाही. आणि म्हणून महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय तटकरे साहेब यांची घोषणा व्हायच्या आधी आपल्या सगळ्यांनीच आपण ती इच्छा वेळोवेळी मांडली, कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये त्या निमित्ताने मांडली आणि म्हणून या भावनांचा आम्ही नक्की आदरच करतो. आणि खऱ्या अर्थानं मी आपल्या सगळ्यांचे या निमित्ताने आभार पण मानतो की ज्या वेळेला आपल्या पक्षाच्या वतीने इथं उमेदवारी लढवावी, ज्या वेळेला महायुतीचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा असावा ही आपली मागणी होती. पण एकदा अधिकृतरित्या घोषणा झाल्यानंतर आपण सगळ्यांनी मोठं मन करून त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाला सांगितलं की नाही, आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आणि म्हणून आम्ही सगळी मिळून महायुतीच्या उमेदवारांचं काम करणार. हेही सांगण्यामध्ये आपण कुठेही मागे राहिला नाही आणि म्हणून मी या निमित्ताने आपले आभार मानतो. आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट मोठं आहे. आज आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी साहेबांना त्या ठिकाणी त्या पदावर विराजमान झालेलं पाहिजे आणि म्हणून आज आपल्याला रायगड आणि रत्नागिरीमध्ये असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व जी काही करण्याची संधी तुमच्या माध्यमातून तटकरे साहेबांना मिळणार आहे, महायुतीच्या माध्यमातून मिळणार आहे, त्यातून आपल्याला मोदी साहेबांचे हात त्या निमित्ताने बळकट करायचे. आम्ही रायगडमध्ये नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करत असतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि म्हणून तर रायगडचा शिलेदार आपल्याला त्या ठिकाणी दिल्लीला नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी पाठवायचं आहे. तसं आज मी आपल्याला सगळ्यांना नम्रपणे एक विनंती करेन की आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी काम करावं. पुढच्या कालावधीमध्ये आज जशी आपली या ठिकाणी मीटिंग झाली आहे तशी आपली शिवसेना पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, RPI हा आपला एक घटक पक्ष, मित्र पक्ष आहे, आणखीही काही मित्र पक्ष निश्चितपणाने सहभागी होतील आणि अशी ही आपली महायुती आपण सगळ्यांनी संयुक्त पद्धतीने आपल्या महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार त्या निमित्ताने करावा. तटकरे साहेब ज्या वेळेला या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येतील त्यावेळेला ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार नसतील तर ते महायुतीचे खासदार असणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी आतापासून एकत्रितपणाने काम करणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या समन्वयाच्या आणि 3 पक्षाच्या मीटिंग झाल्या, पुढच्याही कालावधीमध्ये त्या होतीलच. पण या निमित्ताने माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की आपण सगळ्यांनी एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं जाऊया. समोरचे जे उमेदवार आहेत त्यांना विकासाच्या बाबतीमध्ये एकही मुद्दा सांगायला नाहीये, कारण तो त्यांनी केलेला नाहीये. व्यासपीठावर उपस्थित असणारी सर्व मंडळी आपण 2019 मध्ये, 2014 मध्ये, त्याच्याही आधी 4 वेळा आपण त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. या मतदारसंघांनी त्यांना 6 वेळा संधी दिली, पण त्या 6 वेळा दिलेल्या संधीचं त्यांनी काय केलेलं आहे हे तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे. आज दुर्दैव असं की ते आमच्याकडनं आराखडा मागतात की यांनी विकासासाठी काय केलं. ते ज्या वेळेला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते त्यावेळेला इथं किती अवजड आणि किती उद्योग त्या ठिकाणी सुरू झाले याची सुद्धा माहिती ही आपल्या सगळ्यांना आहे. कारण आपण खऱ्या अर्थानं एक पाऊल पुढं त्यांच्यासाठी मागच्या वेळेला काम केलेलं आहे. याची जाणीव आज त्यांच्या मनामध्ये राहिलेली नाही आणि म्हणून ते वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करतायत. मी नेहमी उल्लेख करत असते की दर 5 वर्षांनी त्यांचा पंचवार्षिक दौरा सुरू होत असतो. ते मधला कालावधी पण ते 4.5 वर्ष विसरतात की या मतदारसंघाने आपल्याला संधी दिलेली आहे. त्यामुळे
त्यामुळे त्यांना निसर्ग चक्रीवादळामध्ये मतदारसंघ आठवला नाही, त्यांना दौत्य चक्रीवादळामध्ये आठवलं नाही, त्यांना ज्या वेळेला इथं महापूर आला त्यावेळेला त्यांना मतदारसंघ आठवला नाही. आणि आता ते येत आहेत आणि ते सांगतायत की मला तुम्ही मतदान करा, हात वर करा, मोठी आवड आणि मला सांगा की तुम्ही मला मतदान कराल. पण लोक, इथली जनता ती शून्य आहे. त्यांना माहिती आहे एक वेळ आपल्या सुखात पण उभं राहिलं नाही तर चालतो, पण आपल्या दुःखामध्ये वाईट प्रसंगांमध्ये उभं राहणारा लोकप्रतिनिधी हा आपण दिला पाहिजे. ही जाणीव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे समोरचे आपल्याकडे येतील, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार करतील. तुम्ही त्यांच्यासाठी मागच्या वेळेला प्रचार केलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या अपेक्षा मित्र पक्ष म्हणून ह्या त्यांच्याकडून काय उद्या काय नाही याचा उल्लेख निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तो होईलच. रायगडपेक्षा जास्त अनुभव या मातीला आहे, आपल्या सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे वेळोवेळी त्या संदर्भातला उल्लेख तर आपण करू. पुढच्या वेळेला ज्या वेळेला जाहीर सभा होतील त्याच्यामध्ये आपण सगळेच आपले मनोगत त्या पद्धतीनं व्यक्त करूयात. पण आज आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा वॉरियर्स मेळावा आपण त्या निमित्ताने आयोजित केलेला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचेच मनापासूनचे आभार या निमित्ताने व्यक्त करते की आज महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे साहेबांसाठी आपण हा मेळावा आयोजित केला. आपण या मेळाव्याच्या माध्यमातून एक निर्धार करूयात की आपल्याला मोदी साहेबांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या महायुतीच्या उमेदवाराचं त्या निमित्ताने काम करायचे. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा या निमित्ताने खूप व्यक्त करून व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना गेल्या 30, 35, 40 वर्षापासून निवडणुकीला सामोरं जायचा अनुभव आहे. त्याच्यामुळे मी आज खऱ्या अर्थानं गेल्या 10-15 वर्षापासून राजकारणामध्ये संघटनेच्या माध्यमातून सक्रिय आहे. त्याच्यामुळे मी ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला संघटनेची जे कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून सुरुवात केली आणि मग 10 वर्षानंतर मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यामुळे संघटनेच्या